पिंपरी चिंचवडमध्ये भाजपाची अजित पवारांसोबत मैत्रीपूर्ण लढाई होईल, कोणतीही कटुता निर्माण केली जाणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना असं म्हणून 24 तास उलटायच्या आतच अजित पवारांनी पिंपरी चिंचवड महायुतीत कटुता निर्माण होण्याच्या दृष्टीने पावलं टाकली आहेत. शहरातील भाजपाच्या 3 आणि शिंदे शिवसेनेचा 1 अशा 4 माजी नगरसेवकांचे पक्षप्रवेश करून घेत अजित पवारांनी महायुतीच्या घटक पक्षांना पहिला धक्का दिलाय. बरं, इथंच न थांबता अर्ज भरण्यापूर्वी भाजपा आणि शिंदे शिवसेनेतील आणखी 7 ते 8 इच्छुकांच्या हाती अजित पवार घड्याळ बांधणार आहेत असा दावा शहराध्यक्ष योगेश बहल यांनी केलाय. महायुतीतील घटक पक्षांनी अंतर्गत फोडाफोडी करायची नाही असं ठरलंय. खरं तर मात्र प्रत्यक्षात अजित पवारांनी पिंपरी चिंचवडमध्ये फोडाफोडीचं राजकारण सुरू केलंय. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी महायुतीत कटुता निर्माण होणार नाही असं म्हटलं असलं तरी अजित पवारांच्या या कृतीनं महायुतीत गोडवा टिकून राहील का याची शाश्वती कोणी देऊ शकत नाही. मात्र भाजपा आणि शिंदेच्या शिवसेनेत ज्यांना असुरक्षित वाटतंय अशा इच्छुकांनी स्वतःहून राष्ट्रवादीत प्रवेश केले. त्यामुळे महायुतीत कटुता निर्माण होणार नाही असा दावा बहल यांनी केलाय.